माझी बायको म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी. माझ्या पाठीमागे हे प्रकार करतेस तू? दगाबाज, आजपासून माझ्या नावाचं कुंकू लावणं बंद कर. काय ये इकडे. काय झालं गेलं सगळं विसरून जा. त्रास करून घेऊ नकोस प्लीज. तुम्ही चिडलात ना की तुमच्या मनाला येईल ते बोलत असता. कुंकू पूस असं म्हणाला होतात, त्याला विधवा समज असं म्हणाला होतात तुम्ही मला. मला काय वाटलं असेल तर विचारही आला नाही तुमच्या मनात. अहो तुम्ही, मी आणि आपल्या घरातली 8 माणसं हे विश्व आहे आपलं, हे कुटुंब आहे आपलं. याच्यातला एक माणूस जर इकडचा तिकडे झाला ना तरी घर बिघडून जाईल. त्यामुळे बोलताना विचार करा, जपून बोला. पुन्हा आता असं काही झालं ना तर खरंच नाही सहन होणार आहे. मी तुला शब्द देतो, यापुढे माझ्या तोंडून एकही वाईट शब्द निघणार नाही. बस. बरं, तुला एक गोष्ट मला दाखवायची आहे. अरे कसला गोंगाट चाललाय. असं दे हो, घर कसं भरल्यासारखं वाटतं. हो ना, नाहीतर या आधी आपल्या घरातून फक्त भांडणाचीच आवाज यायची. आता हे बरं आहे. छान आहे एकंदरीत, नाही काय मस्त. तर मी असा एक विचार केलाय, म्हणजे आपण लग्नाच्या आधी एक अशी छान पैकी पार्टी करायची का आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी? चालेल दादा? पार्टी इथे? म्हणजे सारंग आणि मुक्ताचं लग्न सागर संगीत करायचं, विधिवत करायचं, पण त्याच्या आधी घरामध्ये एक जंगी पार्टी करायची. नाही, पण या आधी इथे असं कधी झालेलं नाहीये. अगं वहिनी, आजपर्यंत झालं नाही म्हणजे यापुढेही करायचं नाही असं काही आहे का? अगं जग बदललंय. दादाच बघ ना किती बदललाय, मग आपण नको का बदलायला? तर माझा प्लॅन असा आहे की आपण बॉलिवूड थीम करायची, म्हणजे 3 दिवस लग्नाच्या आधी असं नाच गाणं धम्माल. नाही पण बंस, नाच गाणं नको हा फक्त. का? का म्हणजे आता रावदादांना खरं तर नाच गाणं आवडत नाही ना, आणि आपल्यासाठी ते हो म्हणतील आणि मग त्यांना त्रास होईल. अंबिकाने जसं ठरवलंय तसंच व्हायला पाहिजे. अरे तुमच्या सगळ्यांच्या आनंदातच माझाही आनंद आहे. लग्न आधी नाच गाणी, वा वा वा. आपल्याला तर प्लॅन फार आवडला वा. आपल्या घरातल्या सगळ्या नात्यातल्या लोकांना त्यांनी कधीही नाही पाहिलाय असा हा लग्न सोहळा व्हायला पाहिजे. इतका धूमधडाक्यात साजरा करा. म्हणजे जेवणाचा सुद्धा खास मेनू असायला हवा नाही का? नाचता गाता थकलो की मग शेवपुरी, पाणीपुरी आणि गुलाबजाम, रसगुल्ले, आणि दुसऱ्यांचा डान्स पाहता पाहता पनीर चिल्ली, हरभरा कबाब. मज्जाच मज्जा. अगं पण माधवी, म्हणजे छानच आहे मेनू, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण आपल्याला हे सगळं तेव्हा खायचं असलं तर आत्तापासूनच डाएट करावं लागणार ना, ते पण कडक डाएट. काय हो, म्हणजे मी आजपासूनच सुरू करते. म्हणजे आज जरा जेवूया लाईट लाईट. लाईट लाईट जेवण? अगं आत्ताच तर ताटभर खाल्लेस की तू. मी आताबद्दल नाही, आतापासून सुरू करूया असं म्हणते. हा, पण मग ते पार्टीचा प्लॅन कधी करायचंय आपण? लगेच म्हणजे मुक्ताला जरा बरं वाटलं ना की आपण लगेच सुरू करूया. हा चालेल. मी पण गुरुजींना सांगून ठेवलंय की लवकरात लवकरचा मुहूर्त काढा, चांगला दिवस बघा आणि लग्न लावून टाकूया. अरे बापरे, म्हणजे किती कमी दिवस आहेत हातात आपल्या. म्हणजे बघ ना, कपड्याची खरेदी आहे, दागिन्यांची खरेदी आहे, ते केटरवाल्याला सांगायला लागेल, सगळंच अजून बाकी आहे ना. तो सप्तपदी इव्हेंटवाला माझ्या ओळखीचा आहे, मी लगेच त्याच्याशी बोलूनच घेतो. भाऊजी, आपण ऍटलीस्ट एक लिस्ट तयार करून ठेवू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय काय करायचं. नाही तेवढा गोंधळ होतो मग आपला. हो हो, चला चला करूयात. हो, मला सुद्धा मेनूची लिस्ट करायला हवी. वादच नाही, शंकाच नाही. अगं ही लिस्ट तुझ्याशिवाय आणखीन कोण चांगली बनवू शकतं? चला आपण पटकन लिस्ट करून ये. चला चला चला. म्हणजे ना आपल्याला ठरवता मज्जा येणार आहे. सांगायचं नाही का? खूप मजा येते. दादा थँक्यू. हा, म्हणजे तू इतका विश्वास ठेवलास माझ्यावर आणि मला प्लॅन करायला सांगितलास त्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू कशाला त्याच्याबद्दल.
तुला माझ्यासाठी काहीतरी करायला मिळतंय हा, ही संधी आहे ना, मग कर. खरंच तुझ्या सुखासाठी मी अगदी काही करायला तयार. बस बस बस, एवढं भाऊक व्हायची काही गरज नाहीये. हा, पुरे. बरं, आता जो काही तू प्लॅन केलेला आहेस तो यशस्वी कसा होईल ह्याच्याकडे लक्ष दे. हो हो. हा, दादा, काय ग? आत्या, तुम्हाला हा प्लॅन 100% सक्सेस होईल ह्याची खात्री आहे ना? अगं म्हणजे काय? अगं बाळा, तू अगदी निश्चिंत राहा, कळलं? होणार म्हणजे होणार सक्सेसफुल. तू पार्टीच्या तयारीला लाग आता. म्हणजे मुक्ताला आपण पार्टी देऊनच विदा करणार आहोत. हो, असंच करावं लागणार आहे. काय दाजी, काय? दाजी, हा, रेणुका, अंबिका, जरा दोघी जणी बाहेर थांबता. जरा दाजींशी मला बोलायचंय. चल, बोला. बोला, काय? एक भीती वाटते, म्हटलं बोलून दाखवावी. मग तर ती ताबडतोब बोलून दाखवा. यावेळेला कोणतेही विघ्न येता कामा नये. बोला. दाजी, मी आणि युवराजने मुक्ताला संपवण्याचा जो प्लॅन केला होता तो तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही माहीत नाहीये. आता मुक्ता ज्या पद्धतीने माझ्याकडे बघते त्यावरून मला अशी शंका येते की तिला माझा संशय आलाय. आणि राहून राहून मला नक्की वाटतंय की ती मला जाब विचारणार, तेही सगळ्यांच्या समोर. आणि हा संशय वैजंतीताईंना जर समजला तर त्या माझ्या मागे हात धुवून लागतील. अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं हे मला समजत नाही. तू चिंता करू नकोस, ते सगळं माझ्याकडे सोड आणि कामाला लाग. नाही तरी पण दाजी, मला माझं बोलून झालंय. ठीक आहे. आपण लवकरच या घरात पार्टी करणार आहोत. पार्टी? आणि ती पण या घरात? अगं दादानी पण परमिशन दिली आहे. पण पार्टी कशासाठी? तू या घरातून जायची पार्टी. आत्या, अगं गंमत करत होते ग. तू या घरात कायमची राहशील याची खात्री करून घेत होते. घरातून जायला सांगते, याच घरात राहणाऱ्याची खात्री करते म्हणजे काय? आत्या, मला कळेल अशा भाषेत सांगितलं ना तर बरं होईल. रेणुका, बरं झालं तू आली. किती ग, किती आनंद झालाय मला. आनंदाच्या भरात ना मला हिला कसं सांगावं तेच कळत नाहीये. तू सांग ना आपल्या प्लॅन बद्दल तिला. ओके. अगं, प्लॅन असा आहे की सारंग, आई, आजी आणि मुक्ता यांचा विश्वास बसावा म्हणून आपण घरात एक मोठी पार्टी ठेवणार आहोत. तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे नक्कीच काहीतरी होईल. हे बघा, मला माझा सारंग मिळाला पाहिजे बस. बाकी मला काही नकोय. आणि आम्हाला पण सून म्हणून तूच हवी आहेस, बाकी कोणी नको.